Hello students, good morning to all. Myself Dr. Praveen Gulabrao Babar, Assistant Professor, Department of Economics, Dhananjay Rao Gadgil, College of Commerce, Satara. Friends, today we have discussed about the paper number 5. The name of paper is Cooperative Development in India. So friends, in this lecture we have covered the topic Manchester Principles of Cooperation. In this lecture, we have discussed in details of the principle of cooperation. So let's start with the historical background, introduction, and nature and importance of uh, cooperative principles. Friends, before we starting about the Manchester principles of cooperation, we have take a overview about the unit number 1, introduction to cooperation. So friends, in this unit there are 4 subtopics including this unit. The 1.1 is the meaning, definition, features, structures and role of cooperatives. 1.2 is Manchester Principle of Cooperation. 1.3 is role of women in cooperatives case studies. And 1.4 is a progress and challenges of cooperative in India since 1991. So friends, 1.1 subtopic has covered Bhagyasri Wagdole madam and Vijay Patil sir. So in this lecture we have discussed in details the point number 1.2 Manchester Principle of Cooperation. So friends, first of all we discuss about the introduction, nature and importance of cooperation. मित्रांनो, तांत्रिक अर्थाने जर विचार केला तर सहकार म्हणजे सहकारी तत्वावर व्यवसाय करणारी व्यापारी संघटना किंवा सहकारी व्यावसायिक संघटना असा या सहकाराचा अर्थ होतो. सहकारी संस्था किंवा सहकारी तत्वावर व्यवसाय करणारी संस्था इतर व्यवसाय प्रकारापेक्षा कशा प्रकारे वेगळे आहे हे दाखवण्याकरिता सहकारी चळवळीच्या आद्यप्रवर्तकांनी निश्चित प्रकारच्या तत्वांची आखणी केलेली आहे. तर या सहकारी चळवळीचे व्यवस्थित आकलन होण्यासाठी भविष्यकाळातील वेगवेगळ्या सहकारी चळवळीचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असल्यामुळं या मँचेस्टर प्रिन्सिपलचा अभ्यास या पेपरमध्ये आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, सहकारी तत्व म्हणजे तरी नेमकं काय? तर तत्व याचा अर्थ वागण्याच्या संबंधाचे नियम असे करता येईल. सहकाराची तत्वे म्हणजे सहकारी संस्थांमधील कार्य आणि जीवन संबंधी सांगितलेले काही नियम. आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचे एक माजी संचालक आहेत, ते असं म्हणतात की सहकारी तत्वे म्हणजे सहकारात अंगीभूत असलेल्या कल्पना ज्यावरून कार्यपद्धती ठरते व सहकार म्हणजे काय हे समजून घेता येतं. सहकाराचा हेतू साध्य करण्यासाठी या विविध तत्वांचा उपयोग होतो. W.P. वॉटसन यांच्या मते
Cooperative principles are the ideas inherent in the cooperation which determines what it is as a mode of action. They are ideas which it is purpose of cooperative activity to realize. हीच जी कल्पना आहे ती जॉर्ज डेव्हिडको यांनी त्यांच्या भाषेत मांडलेली आहे. ते असं म्हणतात की सहकारी संघटनांचे जीवन आणि कार्यपद्धती ठरविणाऱ्या नियमांचा संच म्हणजे सहकारी तत्वे होय. ए सेट ऑफ रूल्स विच गिवन इन लाईफ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. मित्रांनो, सहकारी संस्था वाढवण्यासाठी तिचा उद्देश साध्य करण्याच्या हेतूने घालून दिलेले काही नियम म्हणजेच सहकारी तत्व असं म्हणता येईल. मित्रांनो, सहकारी तत्वाच्या अधिष्ठानाशिवाय सहकारी संस्थेला शाश्वती प्राप्त होत नसते. सहकारी तत्वे समजून घेण्याकरिता तत्वांच्या प्रारंभापासूनचा थोडा इतिहास आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, सुरुवातीला या सहकारी तत्वांची प्रगती किंवा विकास कसा झाला हे समजून घेणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स कसे विकसित होत गेले हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, इंग्लंडमधील रॅशडेल सहकारी पद्धतीने ही जी तत्वे आखून दिली, या तत्वांचा जगभर स्वीकार करण्यात आला आणि त्यांची ओळख निर्माण झाली. कारण त्यांनी सहकाराची तत्वे स्पष्ट, काटेकोरपणे व सोप्या भाषेत मांडलेली आहेत. या तत्वामध्ये फारसा बदल न करता ते विविध कार्य करणारी संस्था, सहकारी संस्था म्हणून ते लागू करता आले. मित्रांनो, सहकारी संस्थांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सहकारी संस्थांच्या मध्ये 1995 साली मँचेस्टर प्रिन्सिपलचा स्वीकार करण्यात आला. 1995 साली मँचेस्टर येथील सहकाराच्या पुनर्निर्धारित जे मूलतत्वे आहेत यांचा स्वीकार करण्यात आला. या तत्वांचा स्वीकार करत असताना सहकाराच्या परिचयाचे पुनर्निर्धारित सहकारी मूल्यतत्वांचे पुनर्निवेदन केलेलं आहे. मित्रांनो, नवनिर्धारित जी मूलतत्वे आहेत या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना लागू पडावी अशा रीतीने ती स्पष्ट करण्यात आलेली आहेत. तरीही विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना त्याचे अंगीकृत व्यवसाय आणि व्यवहाराचे परिपूर्ण स्वरूप यानुसार या मूलतत्वाचे अधिक विस्ताराने स्पष्टीकरण करण्याची मुभा सप्टेंबर 1995 मधील मँचेस्टर काँग्रेसने निश्चित केलेल्या या सहकारी तत्वांचा स्वीकार केलेला होता. मित्रांनो, मँचेस्टरची जी प्रमुख तत्वे आहेत ती प्रमुख 7 प्रकारची तत्वे आहेत आणि या 7 तत्वांचा अभ्यास आज आपण सविस्तरपणे करणार आहोत. मित्रहो, या स्लाइडच्या माध्यमातून मँचेस्टरची जी प्रमुख 7 तत्वे आहेत या तत्वांचा आपण एक थोडक्यात आढावा या स्लाइडच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रहो, मँचेस्टर तत्वातलं जे पहिलं तत्व आहे ते म्हणजे व्हॉलेंटरी अँड ओपन मेंबरशिप.
याला आपण खुले आणि ऐच्छिक सभासदत्व असं मराठीमध्ये म्हणतो. मित्रांनो, मॅनचेस्टर तत्वातलं दुसरं तत्व सांगितलं जातं डेमोक्रॅटिक मेंबर कंट्रोल. याला आपण मराठीमध्ये सभासदांचे लोकशाही नियंत्रण असं म्हणतो. तिसरं तत्व जे आहे ते म्हणजे मेंबर्स इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. याला आपण सभासदांची आर्थिक भागीदारी असं मराठीमध्ये म्हणतो. चौथं जे तत्व आहे ते ऑटोनॉमी अँड इंडिपेंडन्स, स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. पाचवं जे तत्व आहे ते म्हणजे एज्युकेशन, ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन, शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती प्रसारण. हे पाचवं तत्व आपल्याला सांगितलं जातं. जे सहावं तत्व आहे ते म्हणजे कॉपरेशन अमंग कोऑपरेटिव्स, म्हणजेच सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार्य. आणि सातवं जे तत्व सांगितलं जातं ते म्हणजे कन्सर्न फॉर कम्युनिटी. याला मराठीमध्ये समाजाशी असणारे जे नाते आहे त्या नाते, अशी ही एकूण 7 तत्व सांगितली जातात. त्यामध्ये पहिला आहे खुले व ऐच्छिक सभासदत्व, दुसरा आहे लोकशाही नियंत्रण, तिसरा आहे सभासदांची आर्थिक भागीदारी, चौथा आहे स्वायत्तता आणि स्वातंत्र्य, पाचवा आहे शिक्षण आणि प्रसारण, सहावा आहे सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार, सातवा आहे समाजाशी नाते. या सर्व 7च्या 7 तत्वांचा सविस्तर अभ्यास आपण पुढील लेक्चरला करणार आहोत.